गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सब्जेक्ट सायन्स लेसन नंबर 1 द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन हा लेसन चालू करत आहोत. त्यामध्ये द लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे आपली सजीव सृष्टी, ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन अनुकूलन अँड वर्गीकरण. कसं आहे ॲडॅप्टेशन आणि क्लासिफिकेशन हे पाहणार आहोत. फर्स्ट आहे लेट्स रिकॉल. थोडं मागचं बघूया आपण. इन व्हॉट डिफरन्स वे इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. सजीवांमधील जी विविधता आहे ती आपल्याला कोणकोणत्या गोष्टींमुळे लक्षात येते. अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स इज फाउंड ऑन द अर्थ. पृथ्वीवर अनेक प्रकारच्या आपण वनस्पती पाहतो. सम प्लांट्स हॅव अ कलरफुल फ्लॉवर्स. त्यामध्ये काही वनस्पती ह्या कशा आहेत, विविध रंगी फुले येतात काही प्लांट्सला. सम प्लांट्स ग्रो इन अ वॉटर विथ सम आर टू बी फाउंड इन अ डेझर्ट विच हॅव अ स्कॅरिटी ऑफ वॉटर. तर काही झाडं ही आपल्याला पाण्यात आढळतात, तर काही झाडं ही आपल्याला फाउंड इन अ डेझर्ट म्हणजे आपलं वाळवंट वगैरे असतो अशा भागांमध्ये आपल्याला काही झाडं आढळतात. विच हॅव अ स्कॅरेसिटी ऑफ वॉटर. मग स्कॅरेसिटी म्हणजे काय, तर दुर्भिक्ष म्हणजे कमी प्रमाणामध्ये वाळवंटामध्ये आपल्याला कमी झाडं दिसून येतात. त्याचप्रमाणे स्कॅरेसिटी म्हणजे दुर्भिक्ष असे वेगवेगळे पाण्यामध्ये आपल्याला झाडं आढळत असतात. सम क्लास आर फाउंड ओनली इन सोनी रिजन्स. बर्फाळ प्रदेशामध्ये. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाउट अ मायक्रोस्कोप. काही वनस्पती या आपल्याला मायक्रोस्कोप म्हणजे खूप लहान असतात, सूक्ष्मजीव लहान, आपण त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव. काही ज्या प्लांट्स आहेत ते आपण आपल्या मायक्रोस्कोपमध्ये बघत असतो. वेअर ॲज सम आर अ हेज इन साईज. तर HUGE हज मीन्स काहींची जी साईज असते ती खूप प्रचंड असते, खूप मोठी, ती आपल्या डोळ्यांनी आपण लगेच बघू शकतो. लिव्ह प्लांट्स अँड ॲनिमल्स लाईक प्लांट्स अँड ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. मग काही वनस्पतींसारखेच काही प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला डायव्हर्सिटी पाहायला मिळते. सम आर युनिसेल्युलर आर मल्टीसेल्युलर. काही प्राणी हे एकपेशीय आहेत तर काही हे अनेक पेशीय आहेत, बहुपेशीय आहेत. सम आर व्हर्टिब्रेट्स अदर इनव्हर्टिब्रेट्स. आपण बघितले काही प्राण्यांना व्हर्टिब्रेट्स म्हणजे काही प्राणी हे पाठीचा कणा असलेले असतात, काही प्राण्यांना पाठीचा कणा नसतो. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स, ॲक्वॅटिक, टेरिस्ट्रियल, ॲम्फिबियन्स, रेप्टिल्स अँड एरियल. मग असेच काही जे व्हरायटी आहेत आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या कशा आहेत, काही जलचर, काही भूचर, काही उभयचर, तर काही रेसिपेटल्स म्हणजे सरपटणारे, ॲम्फिबियन्समध्ये उभयचर पाण्यामध्येही राहणारे आणि जमिनीवर, टेरिस्ट्रियल ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्येच राहणारे, आणि टेरिस्ट्रियल म्हणजे भूचर म्हणजे लँडवर जमिनीवर राहणारे. असे वेगवेगळ्या व्हरायटीज आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहत असतो. मग तुमच्यासाठी क्वेश्चन होता, हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बिगिन. या सजीवांमध्ये एवढी विविधता आपल्याला कशामुळे पाहायला मिळाली. तर आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या जे आत्ता आपण बघितलं वेगवेगळ्या स्पेसीज आहेत, इन प्लांट्स आहेत, इन ॲनिमल्स आहेत, त्यामुळे. कॅन यू टेल, सांगा पाहू. फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप कॅन यू. का आहेत काश्मीर आणि राजस्थान या प्रदेशात आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारचे का असतात. कॅन यू इल्युब्रेट ऑन एनी डिफरन्स बिटवीन द टू. त्या दोघांमधला इल्युब्रेट म्हणजे सांगू शकाल का कोणताही एखादा डिफरन्स. आता बघा मी ॲन्सरही दिलंय.
काश्मीर आणि राजस्थान सेम. कॉर्निफेरस ट्रीज लाईक पीन अँड फ्लुरिश इन अ सोनी रिजन लाईक काश्मीर. म्हणजे जे तुमचे कार्निव्होरस म्हणजे तुमचे जे त्याला आपण काय म्हणतो सूचीपर्णी ज्या वनस्पती असतात त्या आपल्याला पाईन या म्हणजे पाईन PINE पाईन असे सूचीपर्णी वृक्ष आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळतात. इन अ सोनी रिजन लाईक काश्मीर. तर राजस्थानसारख्या वाळवंट प्रदेशात मात्र आपल्याला बाभूळ आढळते. बघा, काश्मीर सारख्या भरपाळ प्रदेशामध्ये आपल्याला फ्लुरिश म्हणजे देवदर म्हणतात त्याला, देवदर किंवा फ्लुरिश मोठ्या असे काश्मीरमध्ये सापडतात. आणि कॉर्निफेरस ट्री आपल्याला कुठे सापडतात तर काश्मीरमध्ये. हावेवर इन द डेझर्ट ऑफ राजस्थान प्लांट्स लाईक कॅक्टर्स अँड ॲशिशिया आर फाउंड टू बी फाउंड. त्याचप्रमाणे डेझर्ट म्हणजे जे राजस्थानसारखं वाळवंट प्रदेशात आपल्याला काय सापडतं, कॅक्टस मीन्स निवडुंगा अँड ॲशिया म्हणजे बाबूळ यांसारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतात. द कॅमल अ डेझर्ट ॲनिमल इज नॉट फाउंड इन अ काश्मीर. व्हॉट इज द रिझन ऑफ दिस डिफरन्स. मग तसेच वाळवंटात आढळणारा उंट हा आपल्याला काश्मीरमध्ये का आढळत नाही, असे का होते तर जो उंट आहे त्याला त्या रीतीमध्ये वाळवंटामध्ये जी रीती असते त्या रीतीवरती चालायला जमतं. भरपाळ प्रदेशामध्ये त्याला चालायला जमेल का, नाही. आता पुढचा पॉईंट आहे ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन मीन्स अनुकूलन. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम which help them to adjust of their surrounding. Such changes are called adaptation. बघा, ग्रॅज्युअली चेंजेस प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो, आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहतो, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये जीव जगण्याच्या पद्धतीमध्ये काय असतं, क्रमाने ग्रॅज्युअली चेंजेस म्हणजे क्रमानुसार घडून आलेले बदल. दिस इज कॉल्ड ॲज ॲडॅप्टेशन. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे सजीव राहतात त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी त्यांच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये आता बघा घडून आलेला जो बदल आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ॲडॅप्शन. ॲडॅप्शन म्हणजे काय तर आता पावसाळा आहे, मग पाऊस आला तर आपण घरात बसतो किंवा छत्री वगैरे घेऊन जातो. ऊन जास्त लागल्यावर आपण बांधतो कानाला वगैरे, ऊन लागू नये म्हणून पण छत्री. जे वेगवेगळे ॲडॅप्शन ग्रॅज्युअली चेंज क्रमाक्रमाने जे बदल होतात, दिस इज कॉल्ड ॲज ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन इन प्लांट. आता ॲडॅप्टेशनमधले प्लांट म्हणजे वनस्पतींमधील काय अनुकूलन आहे हे बघायचं. ॲडॅप्टेशन इन प्लांट खाली एक ऑब्झर्वेशनसाठी तक्ता दिला आहे. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. इन्क्ल्यूड अदर प्लांट्स फ्रॉम अवर ओन रिजन. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामधला किंवा तुमच्या परिसरातील कुठल्याही वनस्पतीचे उदाहरण घ्यायचं. आता पहिलं दिले बघा प्लांट, लोटस म्हणजे तुमचं कमळ. त्याचं हॅबिटॅट काय आहे, ॲक्वेटिक. कमळ कुठे येतं, पाण्यामध्ये. टाईप्स ऑफ रूट कसे आहेत त्याचे, फायबरस तंतुमय. आता फायबरस रूट, टॅप रूट हे आपण दुसऱ्या लेसनमध्ये बघितलं. टॅप रूट म्हणजे काय, फायबरस रूट म्हणजे काय. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्ज, पाण्याची जी पानं आहेत झाडाची त्याची विशेषता काय आहे, लार्ज अँड राऊंड विथ द व्हॅक्सी लेअर. लोटस कमळाचं पान हे कसं आहे, मोठं आहे, गोलाकार आहे, पसरट आहे, मोठं आहे आणि त्याच्यावर काय मेणासारखा लेअर आहे. व्हॅक्सी म्हणजे मेणासारखा लेअर. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम, त्याचं स्टेम कसं आहे, हॅलो अँड फ्लेक्झिबल म्हणजे जाडसर आहे पण मोकळं आहे. तर सेकंड टाईप दिलाय तुम्हाला, सेकंड प्लांट दिले कॅक्टर्स, निवडुंग आत्ताच आपण बघितलं कुठं सापडतं आपल्याला, डेझर्टमध्ये. टाईप्स ऑफ रूट कशा आहेत त्याच्या, टॅप रूट आहेत. कॅरेक्टरिस्टिक ऑफ लीव्ज कशा आहेत, ग्रीन पार्ट्स आर इट्स स्टेम, डज नॉट हॅव अ लीफ. त्याला लीफ आहे का, नाही. त्याचं पान कसं आहे, ग्रीन पार्ट आहे. म्हणजे जो ग्रीन पार्ट तुम्हाला निवडुंगाचा दिसतो तो कसा आहे, स्टेम आहे. त्याला लीफ नाही.
ते काय करतं, कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम, ते खोड काय करतं तर सेव्ह द वॉटर, पाणी साठवून ठेवण्याचं काम करतं. थर्ड आहे बनियन. बनियन ट्री म्हणजे तुमचं वड कधी मिळतं तुम्हाला, मॉइस्ट सॉइलमध्ये. वडाचं झाड हे मॉइस्ट सॉइलमध्ये येत असतं. त्यामध्ये काय आहे, टॅपरूट सिस्टीम आहे, लार्ज असतं, ग्लॉसी असतं, इलिप्टिकल शेप असतं, लेधरी LEATHERY, लेधरी म्हणजे त्याची जी पानं असतात ती कशी असतात, जाड असतात, ग्लोसरी काचेसारखे असतात, लांब इलिप्टिकल लांब वर्तुळाकार असतात वडाची पानं. त्यानंतर त्याचं स्टेम कसं असतं, थिक अँड उडी. आता तुम्ही ऐका, हे मी जो चार्ट तुम्हाला आता एक्सप्लेन केला आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहात. व्हॉट इज मीन बाय ॲडॅप्टेशन्स, हेही 2 पॉईंट तुम्ही लिहिणार आहात. मी नोट्समध्ये ॲडॅप्टेशनची डेफिनेशन दिली आणि इथं मी आत्ता तुम्हाला सांगितलं आहे, इथं लिहून दिलेलं नाही, पण तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हे 2 पॉईंट लिहून घ्या. पुढचा पॉईंट आहे ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. काय आहे ॲक्वॅटिक प्लांट, कोणकोणते असतात? जलीय वनस्पतीमधून म्हणजे पाण्यामध्ये जी झाडं आहेत त्या वनस्पतीमधलं ॲडॅप्टेशन बघायचं. व्हिजिट व्हेरियस वॉटर बॉडीज सच ॲज अ रिव्हर, ब्रॉक, पॉन्ड, लॅक इन अवर सराउंडिंग. आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जो ओढा, तलाव, सरोवर आहेत त्यांना काय द्या, भेट द्या. व्हॉट डिफरन्स डू यू ऑब्झर्व बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक प्लांट. तुम्हाला टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक प्लांट म्हणजे जमिनीवरील आणि पाण्यातील वनस्पतींमध्ये काय फरक जाणवेल? आन्सर मी दिलंय. सम ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स आर ड्रीमली रोटेड इन द सॉइल ॲट द बॉटम ऑफ द वॉटर बॉडी. जे ॲक्वॅटिक प्लांट आहेत ते काय होतात, ड्रीमली रोटेटेड इन द सॉइल. ते काय होतात, ॲट द बॉटम ऑफ वॉटर बॉडीज, पाण्याच्या आतमध्ये त्यांची जी रूट असतात, जे पाण्यामध्ये येणारी झाडं आहेत त्यांचे जे रूट असतात ते काय असतात तर वॉटर बॉडीज, पाण्यामध्ये असतात. देअर इज अ टीम आर सबमर्ज्ड व्हाईल युज्ड अँड फ्लॉवर फ्लोट ऑन द सरफेस. हावेअर सम प्लांट्स आर एंटरिंग अ फ्लॉट. आणि बाकीचे त्या स्टेमचे जे सबमर्ज आहेत म्हणजे त्या ब्रांच आहेत स्टेमच्या, त्या काय होतात, युज्ड अँड फ्लॉवर फ्लोट. फ्लॉवर त्या झाडाचे जे त्या झाडाला जे फुलं येतात ती पाण्यावरती तरंगत असतात आणि बाकीचा जो भाग असतो तो त्या पाण्यामध्ये असतो. देअर रूट्स आर नॉट अनचॉर्ड इन द सॉइल. म्हणजे त्याचे जे रूट आहेत ते काय आहेत, अनचॉर्ड आहेत, ते त्या पाण्यामध्ये राहत नाहीत. सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर फ्रीमली रोटेटेड इन द सॉइल. आत्ताच आपण बघितलं, मी सांगितलं सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर ड्रीमली झाले रोटेटेड, तिथं FIRMLY घट्ट असे रोटेटेड असतात. कशाला, इन सॉइलला. सॉइलमध्ये ते काय असतात, घट्ट, तळातील मातीशी घट्ट असतात. देअर स्टेम आर सबमर्ज्ड. काही स्टेम, काही जे खोड असतं ते पाण्यामध्ये बुडलेलं असतं. व्हाय लीव्ज अँड फ्लॉवर्स फ्लोट ऑन द सरफेस. काही पानं आणि फुलं ही त्या पाण्यावरती तरंगत असतात. देअर रूट्स आर नॉट एन्चर्ड इन सॉइल. त्याचे जे रूट्स आहेत ती काही वनस्पती तर मुळासहित काय होत असतात, पाण्यावरती तरंगत असतात. एंटरली म्हणजे मुळासकट तरंग. एन्चोर्ड म्हणजे अडकलेली. देअर रूट आर नॉट एन्चोर्ड इन सॉइल. काही जे मुळं आहेत ती त्या सॉइलला अडकलेली नसतात. द सरफेस ऑफ लीव्ज अँड स्टेम ऑफ ॲक्वॅटिक प्लांट्स आर क्रुअल डायड व्हॅक्सी कवर्ड विथ व्हॅक्सी लेअर. आणि या ज्या झाडांचा लीव्जचा, पानांचा आणि खोडांचा जो भाग आहे तो कसा असतो, व्हॅक्सी लेअर. व्हॅक्सी लेअर म्हणजे मेणासारखा चिकट थोडासा असं असतो. लीव्ज ऑफ सम ॲक्वॅटिक प्लांट्स आर थिन अँड अ सेल लायब्ररी बर्न द शेप हिल्स टू विथ स्टँड फास्ट करंट्स ऑफ
वॉटर. आणि त्यामध्ये जो काही शेप आहे, थिन पातळ आहे, स्लेंडर मीन्स स्लेंडर म्हणजे रेबिनसारखा आपल्या, तो कसा आहे रेबनीसारखा स्लेंडर आहे. त्याचप्रमाणे तो विथ अ स्टँड म्हणजे सहन करणे, करंट ऑफ अ वॉटर पाणी घेणार आहे. एअर स्पेस इन अ स्टेम अँड पिट्यूल्स ऑफ ॲक्वॅटिक प्लांट आर युजफुल ऑफ अ फ्लोटिंग इन एअर. आणि पानाचे देठ हे पाण्यावरती काय होतात, बऱ्याचशा जे पाण्यामध्ये राहणाऱ्या वनस्पती आहेत त्याचे पान, खोड हे अवयव मेणासारख्या पदार्थांचे कसे असतात, पातळ असतात. काही वनस्पतींची पानं कशी असतात तर मोठी असतात, लहान असतात. इथे तुम्हाला एक्झाम्पल दाखवले बघा, ॲक्वॅटिक प्लांट. आता तुम्हाला खाली लोटस दाखवले, पिंक कलरमध्ये दिसते. त्या लोटसचा जो भाग आहे तो काय झालाय, फुलाचा भाग पाण्यावरती तरंगलाय आणि बाकीचा जो भाग आहे तो त्या पाण्यामध्ये आहे. ओके. त्यानंतर इथं वरती दाखवलंय काही रूट जे आहेत ते त्या पाण्यामध्ये मिक्स झालेत, काही वरती. त्यांनी सांगितले द बॉटम ऑफ वॉटर बॉडीज दे ल्यूज अँड फ्लॉवर फ्लोट ऑन एंटरली अ फ्लॉर. काही काय होतात, वरती तरंगतात. द सरफेस ऑफ अ ल्यूज अँड आर कवर्ड विथ वॅक्सी लेअर. त्याच्यावरचा जो सरफेस आहे तो कसा आहे, मेणासारखा चिकट आहे. त्याचे जे पानाचे देठ आहेत तेही काय झालेत, फ्लोटिंग ऑफ वॉटर पाण्यावरती तरंगले आहेत. अशा पद्धतीने आपण 2 पॉईंट बघितले. ॲडॅप्टेशन इन अ डेझर्ट प्लांट्स हा पॉईंट आपण पुढच्या तासाला बघूया. आज आपण इथपर्यंत बघूया. तुम्ही ह्या नोट्स ज्या सांगितल्या, ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स, ॲडॅप्टेशन म्हणजे काय हा चार्ट कंप्लीट करणार आहात. आणि कॅन यू रिकॉल हेही प्रश्न लिहिणार आहे, या नोट्स लिहिणार आहेत आणि काही शंका असल्यास विचारणार आहेत. थँक्यू.